नमस्कार, रामकृष्ण हरी. मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सत्याग्रही हा चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या. जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. सत्याग्रही चॅनलचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सत्याचा आग्रह धरला जातो. चुकीची खोटी माहिती दिली जात नाही. असो, आपण जरूर या चॅनलला सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो अतिशय महत्वाचा, गंभीर असा विषय आहे. महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीने हुकुमशाही केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी भारतीय जनता पार्टी सारखेच काम करायचंय, भारतीय जनता पार्टीसाठीच काम करायचंय असं ठरवून पदाचा दुरुपयोग कसा केलेला आहे, मनमानी कारभार कसा केलेला आहे, याचं मी आपल्या समोर एक घटना सांगणार आहे. माझी घटना तर तुम्हाला माहितच आहे. मागच्या 1 महिन्यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत वाघोली पोलीस स्टेशनने माझ्यावर खोटी कलम लावून मला अटक केली, बेकायदेशीर अटक केली, कुठली नोटीस दिली नव्हती. मनमानी, नको तिथे पोलीस करतात. तो सगळा घटनाक्रम याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळोवेळी माहित आहेच आहे. माझ्यावर पोलिसांनी अन्याय केल्याच्या नंतर मला अटक झाली. 4 दिवस मी येरवडा पोलीस स्टेशनला राहिलो. त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक गीत आठवलं. आपल्या लहानपणी ज्यावेळेस दूरदर्शनवर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा आणि एक गाणं दूरदर्शनवर नेहमी लागायचं. पोलिसातही असतो माणूस, अशा पद्धतीचं अरविंद इनामदार वगैरे त्यावेळचे पोलीस महासंचालक अशी ती लोक असायची आणि ते गीत दाखवलं जायचं. पोलिसातही असतो माणूस. ते गाणं मला आता पाठ नाही पण ते वाक्य लक्षात आहे. पण आता मी असं म्हणतोय, पोलिसातही असतो गुंड आणि कायद्यामध्ये सुद्धा असतो माणूस. हे मी स्वतः अनुभवले म्हणून हे बोलतोय. महाराष्ट्र सरकारचं गृह खातं देवेंद्र फडणवीस साहेब सांभाळतायत. ते मुख्यमंत्री आहेत आणि भारताच्या एकूणच गुन्हेगारीचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या गृह विभागाने एक दरवर्षी डेटा प्रसिद्ध केला जातो. तर गेल्या वर्षीचा डेटा जर पाहिला तर महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये नंबर 2 ला आलेला आहे. हे देवेंद्र फडणवीसांचं कर्तव्य आहे. त्याचं श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे. खरं तर काय घडलंय नेमकं? 23 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, म्हणजे आमच्या पक्षाचे सोशल मीडियाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत महादेव बालगुडे, सोशल मीडियामध्ये त्यांचा चांगला रीच होता. त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण पोस्ट केलेले आहेत, व्हिडिओ केलेले आहेत. मोघम स्वरूपाचं कधीही काही टाकलेलं नाही. त्या महादेव मालगुडेवर सरकारचा डोळा होताच. कारण महादेव मालगुडे सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीने कार्यरत होते त्याचा निश्चित समाज मनावर कुठेतरी परिणाम होत होता आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे, पोस्ट व्हायरल व्हायच्या. त्या महादेव बालगुडेंच्यावर भारतीय जनता पार्टीचे लोक डोळा ठेवून होते. मग आता काय करायचं? तर महादेव बालगुडेंनी काही पोस्ट केल्या ज्या सरकारच्या विरोधात आहेत, सरकारच्या चुकीच्या कारभाराच्या विरोधात आहेत, प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पोस्ट आहेत. परंतु सरकारच्या विरुद्ध पोस्ट केल्या म्हणून देशद्रोह झाला आणि देशद्रोहाचं कलम पोलिसांनी लावलं. जे 152 कलम आहे, BNS कलम 152 लावलं, ज्याच्यामध्ये देशद्रोह किंवा देशाच्या सार्वभौमाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं कलम लावलं. काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांच्यावर टीका केली, महाराष्ट्र सरकारवर टीका केली आणि 23 एप्रिल 2026 रोजी महादेव बालगुडे यांना अटक केली पोलिसांनी. जवळपास 2.5 महिने ते जेलमध्ये राहिले. 2.5-3 महिन्यानंतर आता 2 दिवसापूर्वी ते जामिनावर बाहेर आले. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना 4 दिवसापूर्वी 14 तारखेला जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर केल्यानंतर कोर्टाने अतिशय आक्षेप नोंदवलेले आहेत. ते दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मी ते तुम्हाला मुद्दामून सांगतोय की जे काही खोटे त्याच्यामध्ये कलम लावलेली होती, कोर्टाने, मी ते सगळं वाचत नाही पण तो निष्कर्ष जो कोर्टाने वाचलाय, काढलाय, तो निष्कर्ष मी वाचतो. कोर्ट असं म्हणते ऑर्डरमध्ये 14/7/2026 ची कोर्टाची ऑर्डर आहे. BD कुलकर्णी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक 4, पिंपरी चिंचवडचं कोर्ट आहे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश. काय म्हणतोय कोर्ट निष्कर्ष दोन्ही बाजू ऐकल्यानंतर? फार महत्वाचं आहे.
उपरोक्त सर्व आरोपांचे काळजीपूर्वक वाचन केल्यावर आरोपीने राज्याविरुद्ध युद्ध पुकारल्याची घोषणा केली आहे किंवा त्यासाठी चिथावणी दिली आहे किंवा भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कोणतीही कृती केली आहे असं रेकॉर्डवर काहीही सूचित होत नाही. प्रत्येक नागरिकाला सरकारच्या कृतीवर भाष्य करण्याचा, प्रशंसा करण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार आहे. कलम 152 अंतर्गत गुन्हा वगळता भारतीय संहिता, बीएनएस इतर सर्व गुन्हे जामीन पात्र आहेत. त्यामुळे या प्रकरणात बीएनएसच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा लागू होतो की नाही हा प्रश्न वादग्रस्त होतो. तपास पूर्ण झाला असून आरोपीला 23/4/2026 रोजी अटक झाल्यापासून तो कोठडीत आहे. आरोपांचे स्वरूप आणि प्रकरणाची एकूण परिस्थिती लक्षात घेता आरोपीला तुरुंगात ठेवणे आवश्यक वाटत नाही. उपरोक्त बाबी लक्षात घेता माझ्या मते योग्य अटींच्या अधीन राहून आरोपीची जामीनवर सुटका करण्यात यावी. त्यानुसार खालील आदेश पारित करण्यात येत आहे. जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अर्जदार आरोपी महादेव विलास बालगुडे यांना भारतीय न्याय संहिता कलम 152, 356, 352, 353, 336, 336 4 आणि माहिती अधिकार कायद्याच्या कलम 66C अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात नोंद असलेला गुन्हा क्रमांक 12/2026 मध्ये 25,000 रकमेचा किंवा 2 जामीनदारासह वैयक्तिक जामीनपात्र PR बॉन्ड सादर केल्यावर जामिनावर सोडण्यात यावे. अर्जदार प्रकरणातील तथ्यांशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तशी तथ्ये न्यायालयाने किंवा पोलिसांना उघड करण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी ती नेहमीच जे काय कोर्ट नियम घालतं त्याच्यानुसार आहे. आणि अशा पद्धतीने हे महादेव बालगुडे यांच्यावर कोर्टात ताशेरे ओढलेले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांची लखतर वेशीवर टांगलेली आहेत. याच्यातून एकच निष्पन्न होतं की पिंपरी चिंचवड पोलीस असो किंवा पुणे शहर पोलीस असो किंवा महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये, अगदी मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यापासून विदर्भातले अनेक पोलीस स्टेशन असतील, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर, मुंबई, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला भारतीय जनता पार्टीच्या आदेशानुसार काम करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्यरत आहे आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीच्या पोस्ट दिलेल्या आहेत. अनेक डीसीपी त्या पद्धतीचं काम करतायत, एसीपी त्या पद्धतीचं काम करतायत. अनेक पोलीस अधिकारी भारतीय जनता पार्टीचा पगार घेत असल्यासारखं भारतीय जनता पार्टीच्या हिताची कामं करतायत. हे अत्यंत गैर असून चुकीचं आहे, अराजकतेला निमंत्रण देणार आहे. महाराष्ट्र सरकारचे हे पोलीस जर अशा पद्धतीने वर्तन करणार असतील तर लवकरच या राज्यामध्ये प्रचंड आगडोम उसळल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांच्यावरचा विश्वास आधीच कमी झालेला आहे, तो विश्वास अजून उडेल आणि अराजकतेला निमंत्रण दिलं जाईल. महादेव बालगुडे यांच्यावर पोलिसांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे, मनमानी कारभार केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या कारभाराचा मी निषेध करतो. देवेंद्र फडणवीसांनी महादेव बालगुडे यांच्यावर जो अन्याय केला आहे, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जो पोलिसांच्यावर दबाव आणला असेल असं पोलीस आता सांगत राहतील खाजगीत, कोर्टात सांगणार नाहीत. नोकरीवर जेव्हा गदा येईल तेव्हा पोलीस, तुम्ही दुसऱ्याच्या बापासाठी किती मिशा काढल्या, पण तुम्ही जर चुकीचा कारभार केला असेल तुमच्या विरुद्ध जेव्हा कोर्टात काय प्रकरण जाईल, मी केलेलंच आहे माझ्या हायकोर्टामध्ये वाघोली पोलिसांच्या विरोधात, तसंच या संदर्भात सुद्धा पोलिसांनी चुकीचं काम केल्याबद्दल भविष्य काळात न्याय यंत्रणा काहीतरी न्याय देईल असं अपेक्षा आहे. पोलिसांचा हा जो कारभार आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालू आहे. देवेंद्र फडणवीस हे अपयशी गृहमंत्री ठरलेले आहेत आणि म्हणून ते फक्त